सत्ता त्यांच्याकडे असताना कुठलंही एकही भरीव काम ते करू शकलेले नाहीत। 2 प्रकल्प कोल्हापूरवर लादण्याचं काम त्यांनी केला। खरं पाहता या प्रभागानं कायम भारतीय जनता पार्टीला साथ दिलेले आहे। पूर्वीच्या आमच्या विधानसभेच्या निवडणुका असू देत, लोकसभेच्या निवडणुका असू देत, हे लोक जागरूक आहेत। काँग्रेसची कसल्याही पद्धतीची सत्ता राज्यात नाही आहे, केंद्रात नाही आहे, त्यांच्या एक जिल्ह्यामध्ये एकही विधानसभेचे आमदार नाही आहेत। प्रभाग क्रमांक 3 म्हणजे कोल्हापूर शहरातला सगळ्यात प्राईम एरिया याला आपण म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये रुईकर कॉलनी, शिवाजी पार्क अशा पद्धतीची सगळी सोसायटी आहे आणि अतिशय उच्चभ्रू वस्ती याला संबोधलं जातं। खूप सुशिक्षित सक्षम असे लोक या सगळ्या प्रभागामध्ये राहतात। सुदैवानं महायुती जरी झाली असली तरी या प्रभागामधील 4 उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे या निवडणुकीला सामोरे जात आहेत। खरं पाहता या प्रभागानं कायम भारतीय जनता पार्टीला साथ दिलेले आहे। पूर्वीच्या आमच्या विधानसभेच्या निवडणुका असू देत, लोकसभेच्या निवडणुका असू देत, हे लोक जागरूक आहेत। हे लोक भारतीय जनता पार्टी मोदींच्या कामावर प्रेम करणारे लोक आहेत। सध्याची परिस्थिती पाहिली तर या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10च्या 10 आमदार हे महायुतीचे आहेत आणि कोल्हापूर महापालिकेमध्ये सुद्धा आता महायुती झालेली आहे। समोर जे आता आमच्या विरोधामध्ये आहेत ते काँग्रेसचे लोक आहेत। काँग्रेसची कसल्याही पद्धतीची सत्ता राज्यात नाही आहे, केंद्रात नाही आहे, त्यांच्या एक जिल्ह्यामध्ये एकही विधानसभेचे आमदार नाही आहेत। त्यामुळं लोक हे विकासप्रिय आहेत। लोकांना विकास पाहिजे असतो, लोकांना डेव्हलपमेंट पाहिजे असते आणि डेव्हलपमेंट कोण करू शकतं तर महायुती करू शकते। एवढी कल्पना या सर्व कोल्हापूर शहरातल्या नागरिकांना आणि विशेषतः या रुईकर कॉलनी प्रभागामधल्या लोकांना आहे। मला विश्वास आहे की या 4 उमेदवारांना आमच्या इथले प्रभागातील लोक प्रचंड मताधिक्यानं निवडून देतील, कारण हे सगळे लोक सुज्ञ जागरूक आहेत। तुम्ही आज बघू शकता ज्या पद्धतीचा प्रतिसाद, सकाळी आता 8-8:30ची वेळ आहे तरी सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने लोक उत्स्फूर्तपणे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळे मतदानही त्या पद्धतीचं करतील याचा मला विश्वास आहे। साहेब, खरं तर कोल्हापूरच्या विकासाला जी चालना मिळायला पाहिजे ती चालना रोखण्याचं काम कुठेतरी महायुतीनं केलं असा आरोप विरोधकांचा। हे पहा, 15 वर्ष महापालिकेची सत्ता काँग्रेसच्या आणि माजी पालकमंत्र्यांच्या ताब्यामध्ये होती। त्यामुळे त्यांनी असं म्हणणं म्हणजे हास्यास्पद आहे। खरं म्हणजे त्यांच्या म्हणजे काहीतरी मानसिक तणावात ते आहेत असं मला वाटतंय, कारण अशा पद्धतीचे जर वक्तव्य ते करत असतील तर न समजण्या एवढे कोल्हापूरचे लोक म्हणजे समजणारे लोक आहेत कोल्हापूरचे लोक असं मला वाटतंय। हे सत्ता त्यांच्याकडे असताना तुम्ही आमच्यावरच आरोप करता। कुठलीही विकासाची कामं किंवा कल्पना जर शहरात राबवायची असेल तर त्याला महापालिकेची परवानगी लागते आणि महापालिकाच त्यांच्या ताब्यात असल्यामुळे या सगळ्या अनेक बाबी प्रलंबित आहेत। आता महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर सगळे जे काय आमच्या कल्पना होत्या, ज्या काय आम्हाला गोष्टी करायच्या होत्या आम्ही निश्चितपणाने करणार आहोत। सत्ता त्यांच्याकडे असताना कुठलंही एकही भरीव काम ते करू शकलेले नाहीत। 2 प्रकल्प कोल्हापूरवर लादण्याचं काम त्यांनी केला। स्वतः IRBचा टोल इथं त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, ते टोल इथं लादण्याचं काम केलं। त्या रस्ते प्रकल्पाच्या माध्यमातून टोलची पावती फाडून, संबंध कोल्हापूरचा विरोध असताना त्यांनी टोलची पावती फाडून त्याला समर्थन दिलेलं आहे। थेट पाईपलाईनचं पाणी अजून सुद्धा कोल्हापूरमध्ये आलेलं नाही। प्रधानमंत्री मोदीजींनी हर घर नल हर घर जलची योजना देशभर राबवलेली आहे। देशातल्या सर्वच्या सर्व ग्रामपंचायती, नगरपालिका, जिल्ह्यांमध्ये पाणी घरपोच होत आहे, परंतु कोल्हापूरची अजून दुरावस्था बघा। कोल्हापूरमध्ये अजून घराघरामध्ये जे पाणी पाहिजे होतं, स्वच्छ पिण्याचं पाणी, जो मूलभूत आपला हक्क आहे, ते सुद्धा अजून मिळालेलं नाही। 15 वर्ष झालं त्यांची ती योजना रखडलेली आहे। अजून सुद्धा मोठ्या प्रमाणात महिला घागरी मोर्चा काढतात, अजून सुद्धा आंदोलन होतात। हे दुर्दैव आहे। हे सगळं दुरुस्त करायचं आहे आम्हाला आणि त्यांनी जे केलेलं आहे त्यांना सत्ता लोकांनी देऊन बघितलेली आहे। त्यांच्या म्हणजे घोटाळेबाज भ्रष्टाचारी कारभार लोकांनी पाहिलेला आहे आणि मग आता लोक आम्हाला पसंती देतील याचा मला विश्वास आहे। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।